रांचो काय म्हणतोय? दरवाजा बंद आहे. फालतू पंच मारून झालेला आहे याचा आता. काय म्हणतो अंशो? काय म्हणतो? काय म्हणतोय? काय अचानक काय म्हणतोस एकदम? अरे अचानक म्हणजे आता जेवायच्या वेळेला बोलवल्यावर आत्ताच येणार ना. जेवायला बोलवलंय. मी? तू नाही रे, वहिनींनी जेवायला बोलवलंय. त्यामुळे आज पूजा आहे तुमच्याकडे, जेवायला या म्हणून मी आलोय. येडास का तू? अरे ती लाख बोलेल तू, हावडासारखं कशाला आलास तू? अरे ती डेंजर आहे रे बाबा. तू जा. अरे एवढा प्रॉब्लेम काय? एक मिनिट. अरे काय एवढा घाबरतोस? एवढा काय इश्यू करतो? घाबरत नाही मी. जेवायलाच बोलवलंय ना. अरे बाबा काय माहितीये का, प्रॉब्लेम म्हणजे ती मध्ये मध्ये ना माझ्या मित्रांना बोलवून माझ्याबद्दल चौकशी करत असते. काय? त्या तुझा फोन लागत नव्हता यार. एक काम कर, आलायस ना, फक्त एक लक्षात ठेव, काल आपण रात्री एकत्र होतो. काल आपण एकत्र होतो एवढं फक्त लक्षात ठेव. बस, बाकी विषय संपला. अंशू काय कांड केलेस यावेळेला? अरे काय घडलंय मला सांग. काय बघ, तू काय सांग ना मला, काय घडलंय? मेजर असं काही नाही, मी नंतर सांगतो ना. नाही नंतर नाही, आत्ताच सांग. ऐक मी आत्ताच सांग बाबा. नाही ना, वहिनींसमोर मी तोंडावर पडेन. मला सवय नाही रे तुझ्यासारखी आपोआप असं रचायची. काय घडले? काय खरं सांग, काय घडले मला? अरे अरे यार यार भाऊजी कधी आला तुम्ही? नाही म्हणजे आता जेवायला बोलवल्यावर अगदी वेळेवर आला तर भाऊजी. तू पण डेंजर आहे, ह्याला बोललोस, मला सांगितलंच पण नाही. पण हा पण हावरडासारखा आला. जा मस्त वाटला आला. जा ना. असे कसे जातील ते? जेवायला आलेत ना. ऍक्च्युली जेवायला जरा सारत आहे मला एकदम, काय कळत नाही. थंडी वाढली एकदम. वहिनी अरे बापरे. ओ मला आत्ता काम आठवलं. गॉड, मला जायला ऑफिसचं काम आठवलं मला आत्ता वहिनी. म्हणजे मी आलो होतो जेवायलाच, पण आता अरे बापरे काम आठवलं. मी आता कामाला जातो. जेवायला आलो होतो, आता जाऊ शकत नाही. भाऊजी बासुंदी पुरीचा बेत केला होता मी. गरम गरम आळूवड्या, पुलाव पण आहे भाऊजी, आणि श्रीखंड भाऊजी. वहिनी आज वार कुठला आहे? शनिवार आहे आज. ओ गॉड, माझं सोमवारी काम आहे. आता बोलत काम होतं म्हणून. अरे जा ना, माझा ऐक ना. अरे बासुंदी आणि अळूवडी. विकेट आहे रे, विकेट पडली माझी, नाही करू शकत. मी मॅनेज करतो. आमचं जरा कन्फ्युजन झालं. मला वाटलं की काम कधी आजच आहे. आज नाही आहे, सोमवारी काम आहे. आता फ्रीच आहे मी. बासुंदी आणा लवकर, जरा बासुंदी आणा. हो भाऊजी, घाई काय एवढी? आता फ्री आहात ना तुम्ही? बसा जरा गप्पा मारू ना. गप्पा नको. मी जेवताना बोलत नाही अजिबात. जेवताना तोंडच उघडत नाही. मग आज काय कानामध्ये टाकतो? म्हणजे मी गप्पा मारायला तोंड उघडत नाही, कळलं का? आता फक्त बासुंदी आणि मी गेलो, एवढंच करायचं. अंशू थांब रे जरा. भाऊजी बसा, आधी आपण गप्पा मारू मग जेवू. नको, नंतर कधीतरी गप्पा मारूया. बासुंदी आणा लवकर. बासुंदी आणा लवकर. एवढी काय घाई आहे बासुंदीची? हा, काल तुम्ही भेटला होतात ना अंशूला. कधी? मला कुठे भेटता नेहमी नेहमी? काल नाही का भेटला अंशूला? कधी? अरे हा, काल. येस येस. भाऊजी, अंशू सांगत होता खूप मज्जा आली म्हणे तुम्हाला. काय मजा केली. मजा आली. मजा केली. मजा केली. पटकन आणा, पटकन मी आणते बासुंदी. आता घेऊन येते बासुंदी का टाइम आ गया रे. लाव रे बासुंदी का टेबल लाव. ओव्हर होते सगळं, ओव्हर होते. बासुंदी ओव्हर होते, जास्त करून लाव रे बासुंदी लाव. भाऊजी, पण मी काय म्हणते, पानिपत कसा होता? एक 2 मिनिटं तिकडे बघा. बघा ना पानिपत. भाऊजी काल गेला होतात ना तुम्ही अंशू बरोबर? मला सापडली 2 तिकीट.
आता ह्या साईडला 2 मिनिटं बघा. बघा काय? 2 मिनिटं बघा ना तर. तुझ्या काय चाललंय? शेवटी तुला पिक्चर दाखवायला लागला मला यार. इतका करत मला दाखव पिक्चर, दाखव मी म्हटलं दाखवतो. एक तिकीट काढलं दाखवलं. अरे बापरे, आजच आहे काम ते. मी जातो आता. भाऊजी मी कांदा भजी तळायला घेते. काय? कांदा भजी आहेत, बटाटा भजी, पालक भजी, मिरची पण तळणार आहे छान, आणि नाचणीचे पापड पण आहेत भाऊजी. किचन मध्ये आहेत भाऊजी. मी बघितला पानिपत. हा. तुझ्या आग्रहा खातर मी पानिपत बघितला. नाही कसा वाटला मला सांगा. अरे हा कसा बोलणार आहे? हा दारू पिऊन टाईट होऊन पडला होता, झोपला होता थिएटर मध्ये, मला माहिती आहे. नाही भाऊजी, बस झाले, बस. भाऊजी आता तुमचं हे खूप होतंय भाऊजी. एक वेळ ना मी तुमचं पिणं सहन करीन भाऊजी, पण कधी कधी तुम्ही इतकं अति वागता ना भाऊजी. म्हणजे भाऊजी मला बोलताना लाज वाटते. जाऊ दे, सोड ना विषय मला. तू गप्पा बस. एक शब्द बोलू नकोस, आता मी भाऊजींशी बोलणार आहे. भाऊजी मला बोलताना लाज वाटते, तुम्हाला करताना काहीच वाटत नाही का हो? तुमच्या जागी जर अंशू असता ना तर मी कधीच त्याला डिवोर्स दिला असता. असं मी काय केलंय? भाऊजी कसं असं वागता भाऊजी? अंशूला माहितीये तो जर असा वागला तर मी त्याला डिवोर्स देईन हे त्याला माहितीये, म्हणून तो नैतिकता पाळतो. अरे मी असं काय वागलंय सांग ना मला. तू कशाला मध्ये पडतीयस? तो रिकवर होतोय ना, आम्ही त्याला रिकवर करतोय. अंशू एक मिनिट तू बाजूला. मी ऐक तू इथे आता गप्पा बसून राहा. भाऊजी भाऊजी मला आता तुमच्याशी बोलायचंच आहे. खूप झालं, अति झालंय भाऊजी तुमचं. सुनीता इतका तुमच्यावर विश्वास ठेवते, तुम्ही तिच्याशी असे वागता भाऊजी? फसवतोय काय? फसवताय तुम्ही भाऊजी तिला? हे कुठलं वागणं आहे तुमचं? काय वागताय तिच्याशी? कधी वागलो हे मी? काय घडले नक्की सांग. हे बघ तुला ना, तू गप्पा बस. तू रात्री जे काय करतोस फालतूगिरी तुला माहिती नसते, पण ह्याच्यावर बोलायचं नाहीये. ह्याच्यावर मला बोलायचं नाहीये. आता जेवण जेवूया, स्किट संपलं. चला अंशू एक मिनिट. अंशू मला आता या विषयावर बोलायचंच आहे. ऐक, हा विषय वाढ नको माझा. तू एक मिनिट अंशू गप्पा बस तू. भाऊजी तुम्ही काय केलं काल माहितीये तुम्हाला? काल रात्री भर रस्त्यात दारू पिऊन एका मुलीची लिपस्टिक घेऊन ती स्वतःच्या ओठाला लावून तुम्ही अंशूच्या शर्टावर ओठाचे ठसे उमटवत होतात. हे मी कधी केलं? हे मी कधी केलं? तू रात्री ही सगळी फालतूगिरी करतोस आणि दिवसा मला सगळं सहन करावं लागतं. सम्या हा आजार आहे. सम्या मेलो तरी असं करणार नाही. मेलो तरी करणार मी कधी करणार नाही. मी तेच सांगते तुम्हाला नाही आठवत दारू पिऊन काय वागता ते? भाऊजी दारू प्यायल्यावर माणूस सैतान होतो, सैतान. एवढंच नाही भाऊजी, तुम्ही अंशूच्या पाठीवर नखाचे ओरखडे ओढले. मला ओरखडे बघायचे. ओरखडे बघायचे मला. ओरखडे बघायचे. तुझं फार झालं. मी सतत सहन करतोय तुला, लक्षात ठेव. रात्री तू फालतूगिरी करतोस, नशेमध्ये तुला लक्षात येत नाही काय करतोस ते. मागच्या वेळी हाताला चावला होता. गळ्याला चावला होता मला, गळ्याला. मी नाही करू शकत असं. मी करेन असं. भाऊजी हो, अंशू बरोबर बोलतोय भाऊजी. अंशू बरोबर बोलतोय भाऊजी. माझा निरागस नवरा भाऊजी. भाऊजी कोवळं पोर आहे होते, तुम्ही त्याच्याशी असं वागता भाऊजी. मी त्याला तेव्हाच सांगितलं अशा मित्रांना लाथ मार. पास झाला. आता मी खरं खरं सांगणार आहे सगळं. मी काल दिवसभर ह्याच्या बरोबर नव्हतो. वाईनी नाही असं नाही करत. चल. काय बोलत भाऊजी? चल हे बोललो नाही, त्याच्या आधी
मी काल ह्याच्या बरोबर दिवसभर नव्हतो. मी माझ्या बायको बरोबर होतो, सुनीता बरोबर. माझ्या सासरी गेलो होतो डोंबिवलीला. तिकडे सासूने बिनमिठाची खिचडी केली होती, मस्त आहे मस्त आहे म्हणून खाल्ली मी ती. तुमचा विश्वास बसत नाहीये का? नाही बसत. मी आत्ता फोन करतो, सुनीताशी बोलून घ्या तुम्ही. फोन लावा. फोन करायचा. अंशू गप्पा बस. तू गप्पा बस. फोन लावा भाऊजी. स्पीकर फोनवर टाकतोय. हॅलो सुनीता. ते नंतर कर, नंतर सुनीता मी बोलतोय. हा बोला ना. हा काय हवा बोला ना. वा सुनीता, आपण काल कुठे होतो मला सांग. मी काल कुठे होतो? अहो माझ्या बरोबर होतात, असं काय करताय? हा आपण कुठे गेलो होतो? अहो डोंबिवलीला गेलो होतो माझ्या आईकडे. घरी कधी आलो परत? आज सकाळी आलो आपण परत. हा ओव्हर आउट. हे तुमच्या नवऱ्याचं खरं स्वरूप. आता काय करायचं ते करून घ्या तुम्ही. वहिनी मी तुम्हाला आता एक्सेल शीट पाठवणार आहे. सोमवार ते रविवार कुणाकुणाला भेटला, कुठे भेटला, कुठल्या थिएटर मध्ये पिक्चर बघायला गेला, ह्याची इत्यंभूत माहिती मी तुम्हाला देणार आहे. याचं काय करायचं ते करा. मी जातो. 5 वाट्या बासुंदी प्यायला जाणार आहे. मी 5 वाट्या बासुंदी. वहिनीला सोडू नका, तुडवा त्याला, तुडवा. ए तुडाव. हा काय इथे काहीतरी लागले. कुठे होतास काल? काल कुठे होतास अंशू? उत्तर दे मला. तुझ्या हृदयात. कोण आहे ती अस्विलीन जिनी तुझ्या पाठीवर ओरखडे काढलेत? मलाच बघायचं. तसं काही नाही. अंशू ती मांजर कोण आहे तुझ्या इथे चावते? मला नंबर हवाय अंशू. फोन लाव आत्ताच्या आत्ता. फोन लाव अंशू. बस बस. मी आता सत्य सगळं मला कोणी अडवायचं नाही कोणाला. कोण नाही इकडे. बघ माझ्या ऑफिसमध्ये माझ्या बॉसची असिस्टंट जुली. जुली तिचं लग्न मोडलं. ती खूप दुःखी होती. मला म्हणाले की मला काय करावं कळत नाही. म्हटलं मी आहे एक ऑफिस कलिग म्हणून मी आहे ना. तिला फ्रेश वाटावं म्हणून तिला पिक्चरला घेऊन गेलो. थिएटरमध्ये बसलो पण पिक्चर बघताना तिने खांद्यावर डोकं ठेवलं आणि रडायला लागली ग. रडता रडता असे तिचे लिपस्टिकचे डाग माहिती लागले ग. ते लिपस्टिकच्या ठशामुळे पाठीवर ओरखडे उठले. नाही तो किस्सा वेगळा. हे तुला पटलं ना? हे पटलं ना? ऐक काय झालं. तिचा तो जुना बॉयफ्रेंड आला आणि त्याचं माझं भांडण झालं आणि त्याने मला मारला ओरखडे. मी त्याला म्हटलं सोडणार नाही तुला, मी सोडणार नाही. पण मी त्याला सोडणार नाही. पण ते म्हणता त्याने जाम ओरखडे काढले, मारला, मला धुतला इथे, त्यामुळे ओरखडे आले. पण मी त्याला सोडणार नाही सोडणार मी त्याला. हो ना. त्याला सोडणार नाहीयेस ना? मग त्याच्याकडे जा, त्याच्या पाठीवर ओरखडे कर, त्याला चाव, त्याला चाट, वाटेल ते कर. पण तिचं जसं मोडलं ना तसं आपलं मोडलं. नाही मोडलं हे फायनल आहे अंशू. जा. वहिनी आज बासुंदीच नाहीये. कारण मी बासुंदी केलेलीच नाहीये. ओ वहिनी यू टू. येस मी टू. एका फालतू बासुंदीसाठी मित्राची पापं लपवणाऱ्या माणसाला मी माझ्या घरात का खायला घालू भाऊजी? इतना बडा धोका. निघ. कळलं का? निघ. तू निघ. चल. तुम्ही पण निघा. सरळ स्वतःच्या घरी जायचं. तोपर्यंत मी सगळं सुनीताला फोन करून सांगणार आहे. ऐक ना, सतत माझ्यावर ही परिस्थिती काय येते? ऐक ना,